नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। साऊथचे अभिनेते नेहमीच कुठल्या ना कुठल्या घटनेमुळे किंवा त्यांच्या कुठल्या ना कुठल्या कृतीमुळे सर्वच लोकांची मने जिंकत असतात। त्यांच्या अनेक अशा गोष्टी असतात किंवा अशा अनेक चित्रपट असतात ज्यामधून सामाजिक न्याय किंवा सामाजिक जे काही मागासलेपणा आहे यावरती बोलण्याचं ते काम करत असतात। त्यामुळे साऊथच्या हिरोंचे चित्रपट मोठ्या प्रमाणात सुपरहिट होतात, परंतु त्यासोबत काही अभिनेते असे देखील असतात जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा गौतम बुद्ध असतील यांच्या मार्गावरती चालण्याचं काम करतात किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं काम करत असतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समोर पेरण्याचं काम करत असतात। अशा या लिस्टमध्ये आपण अनेक अभिनेत्यांना पाहिलेलं आहे। यामध्ये जे साऊथचा अभिनेता असणारा रजनीकांत यांचा जवाई असेल किंवा असे अनेक हिरो आहेत किंवा असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य केलं किंवा त्यांचं काम जे आहे ते समोर कसं नेता येईल यावरती त्यांनी प्रकाश टाकण्याचं काम केलं। आपल्या चित्रपटामधून त्यांनी सामाजिक प्रश्न मांडण्याचं किंवा सामाजिक प्रश्न विचारण्याचं काम केलेलं आहे। या लिस्टमध्ये साऊथचे अनेक हिरो येतात, परंतु यामध्ये सर्वात मोठा जो अभिनेता आहे विजय थलपती हा देखील येतो। त्याच्या अनेक असे चित्रपट आहेत ज्यामधून गोरगरिबांवरती होणारा अन्याय अत्याचार असेल किंवा मागासलेपणा असेल यावरती प्रश्न विचारण्याचं काम केलं गेलंय आणि त्याचसोबत सामाजिक जी काही दरी आहे कशी निर्माण होते यावरती देखील त्याने अनेक वेळेस प्रकाश टाकण्याचं काम केलं आहे। परंतु त्याच विजय थलपतीने आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल खूप मोठं वक्तव्य केलंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलत असताना त्याने थेट जय भीम म्हणत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचं गुणगान केलंय। तर तो नेमकं काय म्हणालाय आपण पाहणार आहोत। तुम्हा सर्वांना माहीतच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपल्याला काहीच बोलायची गरज नाही, कारण त्यांनी इतकं सर्व कार्य करून ठेवलेलं आहे की ज्यामुळे इथल्या गोरगरीब मागासवर्गीय अनाथ वगैरे सर्व पीडितांना न्याय मिळून जातो। ज्याच्या पाठीशी कोणीच उभं राहत नाही त्याच्यासाठी देखील न्याय समान असतो किंवा ज्याच्याकडे भरमसाठ पैसा असेल त्याच्यासाठी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय समान असतो। अशा या परिस्थितीमध्ये मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मारणाऱ्या लोकांचा वर्ग मोठ्या प्रमाणात वाढतो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना फॉलो करणारे लोक देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढत असतात, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य आहेच तसं आणि त्यामुळे अनेक जण जे आहे नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आभार मानत असतात। आणि आता या लिस्टमध्ये साऊथचा अभिनेता विजय थलपती याची देखील भर पडलेली आहे। विजय थलपती यांनी ज्या एक नवीन राजकीय पक्ष खोललाय त्यामध्ये तो आता गोरगरिबांची सेवा करणार आहे, मागासवर्गीयांबद्दल काम करणार आहे असं बोललं जात आहे। आणि त्याचसोबत विजय थलपती याचं एक जुनं भाषण देखील आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी विजय थलपती हा एका कार्यक्रमामध्ये बोलत होता। त्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना व इतर लोकांना तो संबोधित करत होता। त्या ठिकाणी त्याला प्रमुख पाहुणा म्हणून बोलविण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी विजय थलपती याला अनेक विषयांवरती आपले मुद्दे मांडायचे होते। तेव्हा विजय थलपती यांनी एक मुद्दा मोठ्या प्रमाणात आणि जोर देऊन मांडला। त्या ठिकाणी बोलत असताना विजय थलपती म्हणाला की जर आपल्याला जीवनात प्रगती करायची असेल किंवा आपल्याला पुढे जायचं असेल, सामाजिक न्याय, समता, बंधुता या गोष्टी मान्य करायच्या असेल तर आपल्याला फक्त एकच काम करावं लागेल आणि ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाचावं लागेल। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण जेवढं वाचू तेवढे आपण प्रगत होऊ किंवा तेवढे आपण समोर जाऊ, अशा प्रकारचं मत जे आहे विजय थलपती याने मांडलं होतं आणि त्याचा तो व्हिडिओ तेव्हा सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता। असं नाही की विजय थलपती हा फक्त गेल्या काही गोष्टींनाच मानतो किंवा छोट्या मोठ्या घटनांवरतीच तो भर देत असतो, परंतु विजय थलपती हा नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानत असतो, त्यांच्याबद्दल आपले मुद्दे मांडत असतो किंवा मागासवर्गीयांना न्याय कसा मिळेल या गोष्टींवरती तो चित्रपट देखील बनवत असतो। जे काही राजकीय प्रश्न असतील किंवा संविधानावरती घाला घालणाऱ्या गोष्टी असतील या सर्व गोष्टींवरती तो नेहमीच प्रश्न विचारत असतो। आपल्याला एक गोष्ट नेहमीच मान्य करावं लागेल की बॉलिवूडपेक्षा साऊथ इंडियामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणात लिहिले जाते किंवा त्यांच्यावरती चित्रपट बनविले जातात।
या बॉलिवूडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा साधा फोटो दाखवण्यासाठी 56 वर्ष लागले, तेही सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या चित्रपटामध्ये तो फोटो दाखविण्यात आलेला होता. परंतु साऊथमध्ये तसं नाही. साऊथमध्ये आपण पाहिलं, जेव्हापासून इंडस्ट्री चालू झाली तेव्हापासून या इंडस्ट्रीमध्ये गोरगरिबांचे प्रश्न किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य दाखविण्याचं काम केलं जातं. यामध्ये अनेक अभिनेत्यांचा हात आहे, ज्यांनी साऊथमध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पेरण्याचं काम केलं आहे. यामध्ये ज्या गेल्या काही दिवसापूर्वी थंगलन हा चित्रपट रिलीज झाला. आंबेडकरी प्रोड्युसर म्हणून असणारा पारंजित याने हा चित्रपट रिलीज केला आणि तो चित्रपट मोठ्या प्रमाणात पाहायला देखील जातो. यामध्ये मागासवर्गीय, गोरगरीब यांचे प्रश्न मांडले गेले, तर त्यासोबत या चित्रपटामध्ये जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य दाखविण्यात आलेलं आहे. त्यासोबत गेल्या काही दिवसांपूर्वी सुपरस्टार असणारा रजनीकांत याचा जावई जो आहे धनुष्य याचा चित्रपट देखील तो रिलीज झाला होता. तो चित्रपट होता आसुरन. या चित्रपटामध्ये आपण पाहिलं की जर तुम्ही शिक्षित नसाल तर तुमच्यावरती कशा प्रकारे अन्याय अत्याचार केला जातो किंवा तुम्हाला कसं दाबलं जातं. तर त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावरती आपण चाललं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते पिलं तर प्रत्येकजण गुरगरतो, किंवा त्यासोबत शिक्षण हे इतकं मस्त आहे की आपल्याकडे असणारी संपत्ती कोणी चोरून घेऊ शकतो, परंतु आपलं शिक्षण आपल्याजवळून, आपली विद्या आपल्याजवळ कोणी चोरून घेऊ शकत नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. आणि तोच मेसेज या चित्रपटामध्ये धनुष हा देताना दिसतो. त्याच्या चित्रपटाच्या शेवटमध्ये तो त्याच्या मुलासोबत बोलत असताना हा डायलॉग बोलतो की बाळा, शिक्षण हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे आपण शिकलं पाहिजे. आणि त्याचा तो चित्रपट देखील मोठ्या प्रमाणात सुपरहिट झाला होता. परंतु सांगायचं मत असं की साऊथ इंडस्ट्रीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मोठ्या प्रमाणात मानलं जातं. त्याचसोबत आपण ज्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत, विजय थलपती, याने देखील नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य दाखविण्याचं काम केलं, किंवा अनेक ठिकाणी जेव्हा तो बोलत असतो तेव्हा तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपलं मत नेहमीच मांडत असतो. त्याने गेल्या काही दिवसांपूर्वी जे भाषण केलं होतं, ज्या ठिकाणी तो बोलला होता की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वाचायला पाहिजे, किंवा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जेवढं वाचू तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. तर त्याचं ते मत जे होतं त्यामध्ये तो ठाम होता. आणि त्यांनी हे देखील सांगितलं होतं की जर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाचलं किंवा त्यांचं वाचन जर तुम्ही नेहमी वाचत राहिले तर, किंवा त्यांनी जे लिखाण केले ते तुम्ही वाचलं, तर तुम्हाला कधीच कोणाच्या पुढे हात जोडण्याची गरज पडत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान संपूर्ण जगामध्ये सर्वात महान असं संविधान आहे, असं देखील तो म्हणाला होता. तो म्हणाला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधानामुळे इथे प्रत्येकाला समान न्याय मिळतो. या ठिकाणी कोणी मागासवर्गीय, कोणी मागे पुढे, कोणी श्रीमंत, कोणी उच्च, कोणी नीच असं कुठली गोष्ट बघितली जात नाही. याच कारण फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहित असताना कधीच भेदभाव केला नाही, अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं त्यांनी. आणि त्यामुळेच विजय थलपती हा नेहमीच आपल्या सर्वांचा फेवरेट राहिलेला आहे. तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद मित्रांनो.